आपण उपवासामध्ये आपण दोन बघितलं की पोषण आणि निष्कासन. म्हणजे ऍक्च्युली आपल्या शरीराचं आहार घेताना काय होतं, पोषण होतं आणि त्याच्यानंतर निष्कासन एक प्रक्रिया होते. जेव्हा आपण आहार घेत नाही तेव्हा पोषण घेत नाही, पोषण घेतलं नाही की निष्कासनाचा वेग काय होतो, आपोआपच वाढतो. तर आता भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला सांगायचं गरजच नाही की निरनिराळ्या प्रकारचे उपवास, आता नवरात्रीचे उपवास चालू झाले आपले सगळ्यांचे. तर म्हणजे ह्याचं आरोग्याच्या दृष्टीने पण खूप महत्वाचं आहे, कारण आरोग्य म्हणजे काय होतं की आग्नेय प्रदीप्त होतो, परत नंतर निष्कासन म्हणजे टॉक्झिन्स किंवा जे विषद्रव्ये आहेत, ती शरीरातून मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर फेकली जातात. आणि अशा प्रकारे काय होतं, मंद झालेला अग्नी असतो तो हळूहळू व्यवस्थित प्रकारचा किंवा चांगल्या प्रकारचा अग्नी व्हायला लागतो. कारण कधी पण बघा की मंद अग्नी असणे हे सर्व रोगांचं काय आहे, मूळ कारण आहे. मंदाग्नो सर्व रोगे पिवा असं म्हणतात की म्हणजे मंद अग्नी असलं की काय होते, सगळे रोग व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे अग्नी जर प्रदीप्त असेल आपल्या चांगल्या योग्य प्रमाणात, तर काय होतं की आपोआपच आम निर्मिती होत नाही शरीरामध्ये, आणि आम निर्मिती नाही झाली की काय होतं, कुठलेही व्याधी किंवा कुठलेही आजार काय होत नाहीत, आपल्याला होत नाहीत. आता आपण उपवासामध्ये काय बघणार आहोत की उपवासाचे प्रकार बघणार आहोत. आता उपवासाच्या प्रकारामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर एक प्रकारे काय माहिती की प्रातःकालीन उपवास. दुसरा काय असतो, अर्धोपवास. तिसरा आहे रसोपवास. चौथा आहे फलोपवास. पाचवा दुग्धोपवास. तुम्हाला हे सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असेल. नंतर सहावा तक्रोपवास. सातवा पूर्ण उपवास आणि आठवा साप्ताहिक उपवास. नववा लघु उपवास आणि दहावा दीर्घकालीन उपवास. आता नावामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी कळून जातं की त्या उपवासामध्ये नक्की काय असावं, की काय स्किप करावं लागते आपल्याला, किंवा का त्याला का अर्धोपवास म्हणला असेल, किंवा त्याला का प्रातःकालीन उपवास म्हटला असेल. हम्म मग आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं की प्रातःकालीन उपवासामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं, तर प्रातःकालीन उपवासामध्ये साधारणतः प्रामुख्याने ह्या उपवासामध्ये आपल्याला काय केला जातो, नाश्ता बंद केला जातो. तेवढं आणि दूध नाश्ता तापल्यावर बंद मला करून सांग. काय, नाश्ता बंद केला जातो आणि दोन्ही वेळेचा काय दिला जातो, आहार दिला जातो. आणि म्हणजे आता दोन वेळेचा आहार म्हणजे आता तुम्ही दीक्षितांचं डाएट बघितलं असेल कोणी, तर दीक्षितांच्या डाएट मध्ये कसं आहे की सकाळी 12 तासाचं डिस्टन्स ठेवलंय त्याने, म्हणजे सकाळी 9 वाजता जेवलं तर संध्याकाळी साधारणतः 8 साडेआठच्या पण आपण आता 8 साडेआठ पर्यंत नाही थांबत, कारण 7च्या आधी जेवलं पाहिजे. तर 7च्या आसपास म्हणजे 12 तासाचा नाही पण कमीत कमी साधारणतः 10 तासाचा तरी मध्ये डिस्टन्स येतो. तर 9ला सकाळी जेवलं तर, किंवा सकाळी 7ला 9ला जेवलं तर संध्याकाळी 7 वाजता. मग मध्ये आधी काही खायचं नाहीये आपल्याला, आणि रात्री पण 7 नंतर आपल्याला काही खायचं नाहीये. तर दोनच वेळाच्या जेवणामध्ये आपल्याला काय करायचंय, खाऊन घ्यायचंय. मग ह्याच्यामध्ये काय होतं की आपोआपच तुम्ही जेव्हा 7 नंतर काही खात नाही, तर सकाळी 9 पर्यंत, तर 7 ते 7 12 तास आणि वरचे 2 तास म्हणजे 14 तास फास्टिंग होतं तुमचं. आणि परत दोन जेवणाच्या मध्ये पण साधारणतः बऱ्यापैकी 10 तासाचा डिस्टन्स असल्यामुळे ते पण बऱ्यापैकी फास्टिंग किंवा उपवास होतो. तर हे काय आहे, प्रातःकालीन उपवासाचं. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, 10 ते संध्याकाळी 7 करू शकता, कधी 11 ते 7 करू शकता, पण शक्यतो सकाळी 9 किंवा 10च्या आसपास करून मग संध्याकाळी 7च्या आसपास खाल्लं तर कधी पण ते कन्व्हेंट 6 किंवा 7च्या मध्ये तुम्हाला ते खाऊन, परत 7 नंतर रात्री काही खाऊ नये, कारण सूर्यास्त झाल्यानंतर आपली पचनशक्तीचा वेग काय होतो, कमी होतो. त्याच्यामुळे शक्यतो सूर्यास्तानंतर खाऊ नये. आणि सूर्यास्तानंतर खाल्ल्यानंतर काय होतं की लगेच आपण जाऊन झोपतो खाल्ल्या खाल्ल्या, तर ते पण काय आहे, हे अयोग्य आहे. तर त्याच्यानंतर शतपावली झाली पाहिजे किंवा थोडीशी काही कामं झाली पाहिजेत. तर काय होतं, त्याच्यानंतर मग ते अन्न पचल्यानंतर झोप किंवा पोट हलकं होऊन आपल्याला झोपायला किंवा ह्याला काय होतं, सोपं जातं. झोप पण काय होते, व्यवस्थित लागते. आता सायंकालीन उपवास, सॉरी, अर्धोपवास. अर्धोपवासामध्ये काय येतं, तर ह्याला काय म्हणतात, एककालीन उपवास असं म्हणतात. म्हणजे दिवसातून एकदाचा आहार. योगी लोक जे असतात ते असं दिवसातून, म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये पण एक श्लोक आहे की एकभुक्त जो असतो तो काय असतो, योगी असतो. द्विभुक्त असतो तो भोगी असतो.
आणि त्रिभुक्त असतो तो रोगी असतो. म्हणजे एक वेळा खातात ते योगी लोक असतात, दोन वेळा खातात ते काय असतात, भोगी असतात, आणि तीन वेळा खातात आपल्यासारखे ते रोगी असतात. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की म्हणजे आणि याच्यामध्ये कधी कधी जैन धर्मामध्ये ह्याला एकासन असंही म्हणतात. म्हणजे ते लोक एकासन एकदाच म्हणजे दिवसभर पाणी पण पित नाही ते. आणि फक्त दुपारच्या वेळेस म्हणजे एकदा एकासन एकासन म्हणजे एकदाच बसल्यानंतर एका वेळेस तुम्ही जेवढं खाऊ शकता तेवढं खायचं. परत इतर वेळेस त्यांचा काय असतो, उपवास असतो. म्हणजे उपवास म्हणजे पूर्ण उपवास. म्हणजे समजा तुम्ही दुपारी 12 ते 1च्या आसपास जेवलात, तर एक नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होतोपर्यंत सकाळी 6:30-7 पर्यंत ते काहीच खात नाहीत. तर त्याला काय म्हणायचं, एकासन असं म्हणतात. नंतर हा अर्ध उपवास झाला का एकासन उपवास किंवा एक भुक्त असं पण आपण त्याला नाव देऊ शकतो, किंवा एक आहार उपवास असं पण म्हणू शकतो. नंतर रसोपवास. आता रसोपवासामध्ये काय असतं की संपूर्ण काय असतं की ऋतुमानानुसार, की ऋतू कोणता आहे किंवा सीझन कोणता आहे, ऋतुमान म्हणजे कुठला ऋतू आहे आणि कुठल्या ऋतूमध्ये काय भाज्या किंवा काय फळं अवेलेबल आहेत, त्याच्यानुसार काय केला जातो की रस दिला जातो त्यांचा, त्या भाज्यांचा किंवा त्या फळांचा रस दिला जातो. आणि अजिबात गहन आहार दिला जात नाही, तर लिक्विड डाएट दिलं जातं. म्हणजे फळांचे रस, भाज्यांचं सूप, तर असं काही केलं जातं ह्या ह्या रसोपवासामध्ये दिलं जातं. आणि आणि ह्या स्थितीमध्ये काय असतं की इनिमा देणे आवश्यक असते. इनिमा देणे आवश्यक असते का म्हटलंय, कारण पूर्ण जर आपोआपच शरीराची काय होते की इनिमा दिल्यानंतर स्वच्छता होते. आणि स्वच्छता दिल्यानंतर जो हा रसाहार आहे, हा रसाहार पण पचायला काय होतो, सोपा असतो, लवकरात लवकर पचतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की टॉक्झिन्स किंवा विषद्रव्य मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जातात. आता पुढचा काय आहे रसोपवासानंतरचा, फलोपवास. हा आता हा जो फलोपवास आहे, हा काय केला जातो, तर केवळ आणि केवळ फळावर राहायचं आपल्याला. दिवसभर काय करायचं की ऋतुमानानुसार त्या सीझनला, म्हणजे कधी पण आता उन्हाळा आहे तिथं कलिंगड आली तरच कलिंगड खायचे, इतर सीझन मध्ये कलिंगड किंवा खरबूज आली तर खायचे नाहीत. ऋतुमानानुसार त्या त्या ऋतूमध्ये जी फळे येतात ती फळे काय केली जातात, ह्या उपवासाच्या काळामध्ये खाल्ली जातात. आणि इथं काय होतं की आपोआपच बद्धकोष्ठता नाहीशी होते. कधीतरी चुकून समजा एखाद्याला इनिमा द्यावा लागतो, पण 99% लोकांना फळातल्या फायबर्स मुळे आणि ह्याच्यामुळे आपोआपच काय होते की इनिमा न देता पण बद्धकोष्ठता नाहीशी होते. हम्म आता ह्यांनी असं सांगितलं की हा उपवास सुरू करण्यापूर्वी 2 ते 3 दिवस काहीही न खाता, म्हणजे नुसतं पाणी पिऊन जर उपवास केला तर त्याचे इफेक्ट काय येतात, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात आपल्याला जाणवतात. आता दुग्धोपवास, मग ह्यामध्ये काय होतं की फक्त गाईचं दूध असतं, म्हशीचं दूध नाही. म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त प्रमाणात असतं. तर या उपवासामध्ये रोग्याला काय केलं जातं की फक्त गाईच्या दुधावर ठेवलं जातं, आणि त्याला दिवसातून, आता गाईच्या दुधावर ठेवलं म्हणजे काही 8-10 वेळा ते दूध पित नाहीत, तर मोजून दिवसातून 3 ते 4 वेळा त्याला काय दिलं जातं, दूध दिलं जातं. ते पण एका वेळेस 200 ml च्या वरती दिलं जात नाही. तर त्यामुळं हे काय की दुग्धोपवासाचं इतर काय आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे. आता तर त्याच्यामध्ये हे उदाहरण पण तुम्ही देऊ शकता. आवाज येत नाहीये मॅम. पचन शक्ती दुर्बल आहे, त्यांना काय दिलं जातं, तक्र उपवास दिला जातो. म्हणजे ज्यांना खूप आपण काय बघत होतो की तक्र उपवासामध्ये काय पाहिलं होतं आपण, की तक्र उपवासामध्ये साधारणतः जे काही ज्यांची पचनशक्ती अगदी मंद आहे किंवा अग्नी ज्यांचा मंद झालेला आहे, अशा लोकांना काय होतं की तक्र उपवासाचा काय होतो, सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये
लाभ होतो. त्या लोकांना आपण काय करतो, तक्र म्हणजे दुधापेक्षा पण तक्र कसं असतं, पचायला हलकं असतं, त्यामुळे आपण त्यांना ताकाचा उपवास देतो. आता दुग्ध उपवास किंवा तक्र उपवास करण्याआधी पण एकदम म्हणजे फलोपवास, दुग्ध उपवास, तक्र उपवास करायच्या आधी 1-2 दिवस जर पूर्ण उपवास केला तर त्याचे जास्त प्रमाणात लाभ होतात. पण ठीक आहे, म्हणजे ज्यांना जसं जमेल तसं, नाही शक्य पूर्ण उपवास तर डायरेक्ट तुम्ही दुग्ध उपवास किंवा तक्र उपवास करू शकता. काहीच न फायदे मिळण्यापेक्षा त्याचे बऱ्यापैकी फायदे घेतलेलं कधी पण चांगलं. आता पूर्ण उपवास म्हणजे काय करू शकतो आपण इथं, की फक्त पाण्याचा भाग घ्यायचा इथं आपल्याला, बाकी काहीही खायचं नाहीये. मग घन पदार्थ किंवा लिक्विड सूप किंवा दूध, तक्र, फल काहीच खायचं नाहीये आपल्याला इथं. इथे फक्त आपल्याला पाणी घेऊन आपल्याला दिवसभर काय करायचंय, पूर्ण उपवास करायचा आहे. नंतर साप्ताहिक उपवास. आता उपवासामध्ये काय आहे, की आता तुम्ही आठवडाभर तर दिवस खातच असता कंटिन्युअसली काही ना काहीतरी, काही ना काहीतरी. परंतु जे लोक बैठ व्यक्ती काम करतायत, कंटिन्युअसली जे ऑफिसेसमध्ये काम करतायत, ज्यांचं काम बैठ आहे, ज्यांना फक्त बुद्धीची कामं करायची आहेत, ज्यांना काही फिजिकल किंवा एक शारीरिक एक्झर्शन नाहीये, की शारीरिक कष्ट नाहीयेत. अशा लोकांनी काय करायला पाहिजे, आठवड्यातून एकदा उपवास केला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही शनिवारी संध्याकाळी 6ला खाल्लं, तर 6 नंतर दिवसभर पुढच्या रविवारी पूर्ण दिवस काय केलं पाहिजे, तुम्ही पाणीच पिलं पाहिजे फक्त. आणि सोमवारी सकाळी 7च्या आसपास तुम्ही थोडस सरबत घेऊन आधी उपवास सोडून मग हलकं हलकं डाएट किंवा वरण भात असं. डाएट पण पहिल्यांदा सुरुवात करताना उपवास केल्यानंतर जड आहार नाही घ्यायचा, की लगे बासुंदी पिलीये, बटाबटा जिलेब्या खाल्ल्यात, असलं नाही करायचं. की आपल्याला हलक्या पद्धतीने म्हणजे हलका आहार घेऊन आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. आणि कारण डायजेस्टिव्ह शक्ती कसं असलेली असते, की सगळं टॉक्झिन्स बाहेर काढताना हे करताना सगळ्या शरीराचा अग्नी पण काय असतो त्या मनाने अजून प्रदीप्त होतो. परंतु आपण काही खात नसल्यामुळे तो मंदाग्नी पण म्हणजे थोडासा काय झालेला असतो, की तेवढा मोठ्या प्रमाणात काम करत नसतो. मग हळूहळू आपल्याला काय करावं लागतं, थोडं थोडं अग्नीला काम देऊन मग आपल्याला आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी खाऊ शकतो. हम्म. नंतर ह्याच्यामध्ये अजून एक सांगितले साप्ताहिक उपवासांचे फायदे काय आहेत आपल्याला, तर आपलं डोकं दुखणं, ज्यांना डोकेदुखी, शिरशूल होतो किंवा शरीरामध्ये असा एक प्रकारचं जडता आली आहे, गौरवता म्हणजे काय, जडता आली शरीरामध्ये आणि तोंडाला काही चव नाही आहे, अशी लक्षणे काय होतात, दूर होतात. आणि असे उपवास अनेक व्याधीमध्ये काय असतात, लाभदायक असतात. आता लघु उपवासामध्ये काय असतं, की 3 ते 7 दिवसांच्या पूर्ण उपवासाला लघु उपवास असे म्हणतात. म्हणजे 7 दिवसापर्यंत जो उपवास करतो, साधारणतः 3 दिवस, एक म्हणजे 3 दिवस किंवा 7 दिवस, तर किंवा 5 दिवस पण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण. तर 3 दिवस, 3 ते 7च्या मध्ये कुठलाही आकडा घेऊ शकता तुम्ही, 3, 4, 5, 6, 7. याला काय म्हणायचं, काहीच खायचं नाही. ह्याच्यामध्ये फक्त पाणी, तुम्हाला शक्य असेल तर पाणी, ते पण काही जण घेत नाहीत. तर ते पण म्हणजे घेत नाहीत म्हणजे काय करतात, की बसल्यावर एकाच वेळा पाणी घेणे, दिवसभर न घेणे, असं पण करतात. तर त्याला असं काय म्हणतात, लघु उपवास असे म्हणतात. आणि दीर्घ उपवास म्हणजे 7 दिवसानंतरच्या उपवासाला पण दीर्घ म्हणू शकतो आपण. आणि 21 दिवसापर्यंत म्हणजे काही 1 दिवसापेक्षा पण अधिक काळ जर पूर्ण उपवास केला तर त्याला काय म्हणायचं आपण, दीर्घ उपवास. हम्म. असं म्हणतात. हा हा उपवास काय केला जातो, की तज्ञ व्यक्तीच्या देखरेखीखालीच केला जातो, कोणी पण करू शकत नाही. कारण तज्ञ व्यक्तीच्या आपल्याला देखरेखीखालीच काय केला जातो, की हा उपवास आपल्याला करावा लागतो. नाहीतर काय होतं, की त्याच्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो, जास्त त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे शक्यतो हा उपवास काय आहे, कधी पण आपल्याला काय करायचंय, की तज्ञ व्यक्तींच्या ह्याच्या खालीच आपल्याला करायचंय. आता आता त्यांनी, तुम्ही बरेच जणांनी मला परवा प्रश्न विचारला होता, की जे काही व्यक्ती दीर्घकाळ उपवास करू शकत नाहीत, की ज्यांची पित्त प्रकृती आहे, की त्यांना लगेच काय होतं, ऍसिडिटी होते. तर अशा लोकांनी किंवा फलोपवास किंवा दुग्धोपवास, तक्र उपवास असं काहीतरी थोडंसं घेऊन मग त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी पण खाल्ली, भगर पण खाल्ली, बटाटा पण खाल्लाय, फळं पण खाल्ली, केळं पण खाल्लंय, तळलेले साबुदाण्याचे वडे पण खाल्लेत, असं नाही करायला पाहिजे. तर उपवासाचा अजून एक अर्थ असतो, की भगवंताच्या जवळ जाणं किंवा ईश्वरी शक्तीच्या जवळ जाणं. आता शारीरिक दृष्टीने उपवास म्हटलं तर न खाणे,
परंतु जर आध्यात्मिक दृष्टीने उपवासाचा अर्थ घेतला तर न खाणे हा तर आहेच, परंतु त्याच्याबरोबर भगवंताच्या जवळ राहणं किंवा भगवंताच्या सानिध्यात राहणं किंवा धार्मिक सदाचारी राहणं, ईश्वर भक्ती करणं किंवा स्वाध्याय करणं, या गोष्टी काय आहेत, प्रामुख्याने महत्वाच्या आहेत. तर उपवास काळामध्ये आपल्याला हे जे सांगितले की बाबा, त्यांचं असं म्हणणं आहे की दुराचारी आणि लालसी व्यक्ती काय दीर्घकाळ उपवास करू शकत नाहीत, परंतु धार्मिक सदाचारी व शुद्ध प्रवृत्तीचे व्यक्ती दीर्घकालीन उपवास करू शकतात. आता हे असं म्हणण्याचं कारण काय आहे की जे व्यक्ती सदाचारी शुद्ध प्रवृत्ती, त्यांची सहनशक्ती पण काय असते, जास्त असते. हम्म तेच आपण दुराचार म्हणजे आपल्याकडे रजो आणि तमोगुणाचा आधिक्य असेल तर आपली सहनशक्ती काय होते, आपोआपच कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला परत कधी एकदा लालसा लगेच जागी होते खाण्याविषयी, संयम राहत नाही आपल्या स्वतःवरती. म्हणजे संयम राहत नाही, लालसा जागी होते आणि सहनशक्ती कमी असते. हे कशामुळे, रजो आणि तमो गुण वाढल्यामुळे. आणि तेच जर सात्विक गुण आपले चांगले असतील तर आपोआपच काय होतं की आपण आपल्याला लालसा आपोआपच आपली सहनशक्ती जास्त असल्यामुळे आपल्याला काय होतं की दीर्घकालीन उपवास आपण करू शकतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आठवड्यातून जो साप्ताहिक उपवास सांगितलाय तो एक उपवास तरी सहजासहजी आपल्याला जमेल असा आपण करू शकतो. आणि दीर्घकालीन उपवास ज्यांना करायचे त्यांनी मात्र कुणाच्या तरी अंडर ऑब्झर्वेशन किंवा डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन किंवा इतर मोठ्या व्यक्तींच्या अंडर ऑब्झर्वेशनच केला पाहिजे. त्रास व्हायला लागला म्हणजे लघवीमध्ये किटोन बॉडी द्यायला लागल्या, किटोॲसिडोसिस व्हायला लागलं तर मात्र त्याचे वाईट परिणाम होतात. तर कारण सगळ्यात जास्त साखर ही मेंदूला लागते. मग हायपोग्लायसेमिया, चक्कर येणे, थकवा येणे, काही काम करू न वाटणे, अशा गोष्टी पण होऊ शकतात. अशा उपवासामध्ये आपल्याला लंघनाने आपल्याला अग्निप्रदीप्त झाला पाहिजे, थकवा नाही वाटला पाहिजे. आपल्याला त्या उपवासाचा मुळे लघुता किंवा एक आपल्याला उत्साह किंवा एक आपल्या ह्याच्यामध्ये हलकेपणा आला पाहिजे, तरच त्या उपवासाला काय आहे, महत्व आहे. हम्म तर आता प्रत्येक व्याधीवरती काय काय उपवास, किती उपवास करायचे हे दिलं आहे, पण हे नाही तुम्ही लक्षात घेतलं तरी चालतंय, कारण एवढं काही आपल्याला त्याची गरज नाही. हम्म आता उपवास काळामध्ये लोक काय म्हणतात, अजून एक कन्सेप्ट असतो सगळ्यांकडे की उपवास काळामध्ये तो उपवास केलाय तर शक्यतो तू बसून राहा, नुसतं काही काम करू नको, परंतु थोड्या प्रमाणामध्ये काय करायचं, आपली डेलीची जी कामं आहेत ती मात्र उपवासामध्ये करायची आहेत. किंवा म्हणजे आपण दररोज 5 किलोमीटर फिरायला जात असतो तर कमीत कमी 1 किंवा 2 किलोमीटर तरी फिरायला जाणं आपल्याला काय आहे, आवश्यक आहे. बेडरिडन ज्या व्यक्ती, ज्यांना फ्रॅक्चर झालंय किंवा ज्यांना पॅरालिसिस झालाय, असे जे रुग्ण आहेत किंवा कंटिन्युअसली ज्यांना हालचाल होत नाही, अशा रुग्णांना मात्र की हळूहळू त्यांना फिजिओथेरपी द्यायची आणि त्यांचं डाएट पण काय करायचं, बॅलन्स ठेवायचं. त्याच्याबरोबरच ते खूप अति प्रमाणात खातील किंवा वेट वाढेल इतकं खातील असं त्याचं गोष्ट नसावी, की तो बॅलन्स डाएट असावा, परंतु तो पण व्यायाम काय असावा, मर्यादित प्रमाणात असावा. हम्म नंतर आता हे आपण काय बघितलं की उपवास, आता उपवासाचं काय दिलंय की उपवासाचे प्रभाव काय पडतात, कुठल्या कुठल्या संस्थेवरती काय काय प्रकार होतात. आता उपवासाच्या फायद्यांमध्ये तुम्ही प्रत्येक संस्थेविषयी नोंद लिहू शकता किंवा नुसते डायरेक्ट परिणाम पण लिहू शकता. तर उपवासाने काय होते, शरीर शुद्धी होते, सर्व अवयव आणि अवयवांचं काय होतं, कार्य सुधारतं, त्यांची कार्यक्षमता वाढते, अन्नाचं सेवन काय होत नाही, त्यामुळे कमी प्रमाणात अन्न असल्यामुळे काय होतं की विषद्रव्ये किंवा आम निर्मिती, आयुर्वेदानुसार आम निर्मिती होत नाही आणि नैसर्गोपचारानुसार विजातीय द्रव्ये किंवा विषद्रव्ये तयार होत नाहीत. शरीरात साठलेले अन्न जंतुसहित बाहेर टाकले जाते, रोगी पेशी शरीराबाहेर ढकलल्या जातात, मन कणखर प्रसन्न होते, त्वचा काय होते, मुलायम होते आणि तांबड्या पेशींमध्ये वाढ होते. तर साधारणतः काय केलं पाहिजे की तुम्ही लक्षात घ्या की उपवासाचा मेन कशावर परिणाम होणार, पहिल्यांदा डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था, नंतर पोषण संस्था बंद होणार, त्यामुळे पचन संस्थेवरती कार्य होणार त्याचं, नंतर उत्सर्जन संस्था, निष्काशनाचा वेग वाढणार, त्यामुळे उत्सर्जन संस्थेवर काम होणार, आणि नाडीवह संस्था आणि वजन याच्यावरती काय होतं, परिणाम होतात. आता नाडीवह संस्था ही
तुम्हाला आपल्याला सगळं माहिती आहे की नाडी संस्थान काय आहे. योगामध्ये आपण सगळ्या नाड्यांचा अभ्यास केलेला आहे. इड्या पिंगळा नाड्या आणि बाकीच्या 72,000 नाड्या असतात. हठयोग प्रदीपिकेनुसार आणि शिवसंहितेनुसार 3.5 लाख नाड्यांचा आपल्या जाळ्याच्या दृष्टीला आपल्या दिसत नाही. नंतर सगळ्यात प्रथम प्रभाव काय होतो की आपल्या जठराशयावर म्हणजे आमाशयावर होतो. हं आपल्याला पहिल्यांदा 1-2 दिवस काय होतं, उपवासाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भुकेची म्हणजे पहिल्या 2-3 दिवसच आपल्याला भुकेची संवेदना होते. परंतु जर एकदा ते 2-3 दिवस आपण पार केले तर हळूहळू काय होतं की मल बाहेर पडायला लागतं आणि भुकेची संवेदना पण काय होते ती दामानाने कमी व्हायला लागते. पोट मृदू होतं. हं अशा प्रकारे आपल्याला काय होतं की आपोआपच काय होतं की सगळ्या म्हणजे एन्झाईम, सगळे टॉक्झिन सगळे काम करायला लागतात. फॅटी लिव्हर असेल तर फॅटी लिव्हर कमी होतं. आपोआपच काय होतं लंगनाने फॅट बर्न व्हायला लागतं शरीरातलं. कारण आपल्याकडे दुसरं काही सोर्स नाहीये. मग आधी लिव्हर मधली किंवा आपल्या ह्याच्यातले काय वापरले ते ग्लुकोज किंवा ग्लायकोजनचा जो साठा आहे तो आधी वापरला जातो. तो पण संपल्यानंतर शरीरामध्ये जे काही आपला एक्स्ट्रा फॅट आहे, ते एक्स्ट्रा फॅट ब्रेकडाऊन होतं आणि एक्स्ट्रा फॅट ब्रेकडाऊन होऊन ते आपोआपच फॅटचं बर्निंग होऊन ते वापरायला चालू होतं आणि आपोआपच काय होतं त्याच्यामुळे शरीराचं वजन पण कमी होतं. हम्म नंतर काय होतं कधी कधी काय कायांना काय होतं ज्यांची प्रकृती वात प्रकृती आहे किंवा वृक्ष प्रकृती आहे त्यावेळेस काय होतं त्या लोकांना मात्र कधी कधी काय होऊ शकतं की वेदना किंवा रक्तस्राव म्हणजे फिशर होऊ शकते आणि मग त्याच्यामुळे काय होतं वेदना किंवा रक्तस्राव होऊ शकतो. मग अशा वेळेस अशा लोकांना काय दिला पाहिजे की सॉफ्ट व उत्तरबस्ती किंवा इनिमा आपण देतो आणि त्यामुळे काय होतं की ह्या उपवासाच्या काळामध्ये आपलं तापमान काय होतं की संतुलित असतं. हम्म तसंच मी तुम्हाला सांगितलं असं यकृताचे कोशाणू काय होतात अधिक प्रमाणात कारण ग्लायकोजन आधी तिथलं वापरलं जातं आणि पित्ताचा स्त्राव पण काय होतो वाढतो कारण जे बाईल लिव्हरच्या खाली बाईल पिगमेंट्स असतं म्हणजे बाईल सिक्रेशन होतं ते बाईल ह्याच्यामध्ये डक्टमधनं आतड्यामध्ये मिसळत असतं त्याचा पण जास्त स्त्राव होतो म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे नंतर पेरिस्टाल्टिक मुवमेंट वाढतात छोट्या आतड्याच्या मोठ्या आतड्याच्या मल सगळा बाहेर पडायला लागतो. सगळं गोष्टी सगळे आजार किंवा अजीर्ण असेल किंवा मलावष्टंभ असेल किंवा आमाशयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही काम करून करून मग तुम्हाला कसं काम केल्यावर कधी तरी विश्रांती घ्यायची गरज पडते कारण खूप काम करत असाल तर तुम्ही थकले बाई मी दमले बाई तुम्हाला रात्री झोपायला लागतं तसं अवयवांना आहे का हृदयाला आहे का किंवा फुफ्फुसांना आहे का किंवा तर हे हृदय आणि फुफ्फुस थांबू शकत नाहीत कारण आपण मरू शकतो त्याच्याने. परंतु आपल्या जठराशय जर कमी काम म्हणजे त्या जठराशयाला आपण विश्राम दिला तर त्याच्यामुळे काय आपण आपल्याला काही व्हायटल ऑर्गन जे काही बंद पडले तर ते आपण मरू शकतो तसं ह्याच्याने होत नाही. त्यामुळे ह्याला विश्रांती द्यायला कधीतरी काही हरकत नाही कारण त्याच्यामुळे अनेक रोगांची उत्पत्ती थांबणार आहे. त्याचप्रमाणे काय होतं की अधिक मात्रेमध्ये आपण जर जल ग्रहण केलं उपवासामध्ये तर काय होतं की त्वचा मृदू होते. कारण भूक लागली की आपण पाणी पितो भूक लागली की पाणी पितो त्यामुळे काय होतं पाणी अधिक प्रमाणात पिलं जातं आणि त्यामुळे विसर्जन म्हणजे किडनीचं काम पण जास्त प्रमाणात होतं त्यामुळे मूत्र पण बाहेर पडून जो नेहमी युरिनला आपल्या पिवळा कॉन्सन्ट्रेटेड कलर असतो तो जाऊन अगदी पाण्यासारखा कलर यायला लागतो लघवीला. इतकी शुद्धता होते युरिनची. त्वचेद्वारे काय होतं की स्वेद अधिक प्रमाणात जाऊन त्वचेमध्ये पण टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात. रक्त शुद्ध होतं. हं आणि काय होतं की त्याचा परिणाम पण नाडी व संस्थानावर होऊन काय होतं की सगळ्या गोष्टींचं किंवा व्याधींचं प्रतिबंधन होतं. हम्म समजा ह्या काळामध्ये जर तुम्हाला उपवासादरम्यान काय वाटलं की डोकं दुखणं किंवा चक्कर येतेय किंवा मूत्राचा अवरोध झालाय शिरोशूल होतोय हृदयभागी वेदना म्हणजे ऍसिडिटीमुळे होती नाडीची गती मंद होतीये किंवा उलट्या व्हायला लागल्यात पित्तानी तर नैसर्गिक उपचार करावेत त्याच्यावरती इतर उपचार करू नयेत किंवा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेऊ नये असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण हे काय बघितलं की पृथ्वी म्हणजे आकाश तत्व चिकित्सा बघितली आपण. आता आकाश तत्व चिकित्सेनंतर आपल्याला बघायचं की वायू चिकित्सा पाहिजे. आता वायू तत्व चिकित्सेमध्ये तुम्हाला आता सगळ्यांना काय माहिती वायू आपण पंचमहाभूत बघितले तर वायू तत्व काय आहे पंचतत्वापैकी आवश्यक सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. मग आता जल काय आहे
जीवन आहे, वायू तर प्राणच आहे. कारण आपलं जर एक सेकंद सुद्धा म्हणजे आपण बऱ्यापैकी थोडं श्वासावरती कंट्रोल करू शकतो, पण खूप वेळपर्यंत आपण श्वास बंद रोखून ठेवू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. हम्म. आता वायूचे गुण काय आहेत, की तो रजोगुणयुक्त जास्त आहे, रूपरहित आहे, त्याला काही रूप नाहीये, स्पर्श गुणयुक्त, त्वचेला स्पर्श झाला तरच वायू आहे हे कळतं आपल्याला, किंवा झाडाची पानं हल्ली तर आपल्याला चक्षुद्वारे काही वायूचं ज्ञान होत नाही, फक्त स्पर्शाद्वारेच वायूचा बोध होतो. वनस्पती हल्ल्या, झाडं हल्ली किंवा धूळ उडायला लागली वायूने, की आपल्याला वायू आहे हे किंवा सर्वव्यापी आहे हे लक्षात येतं. आता हे नायट्रोजन, ऑक्सिजन ह्याचं प्रमाण तुम्हाला वायूतलं सगळ्यांना माहिती आहे, ते काय आपल्याला इथं शिकायची गरज नाही. तर आता वायूच्या चिकित्सेमध्ये काय येतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, की वायू चिकित्सेमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय येतं, की वायुस्नान, स्वर साधन, मर्दन, व्यायाम आणि योग आणि सूर्यनमस्कार हे सगळं काय येतात वायू चिकित्सेमध्ये. वायू चिकित्सेमध्ये मेन मुख्य वायुस्नानच येतं जास्त. हम्म. किंवा आपण प्राणायाम, योगामध्ये जे प्राणायाम करतो ते पण आपण वायू चिकित्सा म्हणून घेऊ शकतो. आणि स्वर साधना, स्वर साधना म्हणजे आपण जे काही करतो, की आपण अभ्यास करतो, की गाणं म्हणताना सारेगमप म्हणताना जे सप्त स्वर आहेत, तर त्याचा अभ्यास करताना, स्वर साधना करताना पण काय होतो, की वायूचं काय होतं, त्या वायूचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आता पहिला गोष्ट आहे म्हणजे वायूचं ह्याच्यामध्ये, की निसर्गोपचारामध्ये वायू सेवन सांगितलंय. सेवन किंवा वायुस्नान म्हणजे काय, तर प्रातःकाली काय करायचंय आपल्याला, फिरावयास जायचंय. किंवा आता प्रातःकालीच का जायचंय फिरावयास, तर रात्रभर साधारणतः वाहनांचं प्रमाण कमी असतं किंवा पोल्युशन हवेतलं कमी होतं, ओझोनचा थर किंवा लेअर अजून चांगल्या प्रमाणात असतो, किंवा सूर्याचे इंफ्रारेड किरण तेवढे जमिनीवर पडलेले नसतात. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा, हवा काय असते जास्त प्रमाणामध्ये शुद्ध असते आणि ऑक्सिजन पण खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो. त्यामुळे प्रातःकालीन काय पाहिजे, फिरायला जायला पाहिजे हवेमध्ये बाहेर. आपण लोक ट्रेडमिल वरती घरातच पळतो, तसं न करता बाहेर जाऊन आपल्याला काय केलं पाहिजे, वॉकिंग किंवा रनिंग केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होते, की शरीराची बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही प्रकारची शुद्धी होते. आणि काय होतं, की आता ते वायू सेवन करताना कसं काय, की कॉटनचे कपडे घालायचे सैलसर एकदम. आता सगळेजण काय करतात, की सिंथेटिक कपडे वापरतात, ॲथलेजर्स आलेत नवीन नवीन प्रकारचे. तर ह्या ज्या आपण प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो पिण्यासाठी, तर डेकॅथलॉन वगैरे कंपन्या काय करतात, तर हे प्लास्टिक गोळा करतात आणि ह्या प्लास्टिकचे परत काय केले जातात, थ्रेड बनवले जातात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून काय करतात, हे आपल्याला पळायचे किंवा खेळायचे काय करतात, हे टी शर्ट्स किंवा हे बनले जातात. हे काही तुमचा घाम ऍब्झॉर्ब करणार आहेत का, तर तो घाम ऍब्झॉर्ब होत नसतो, तर तो त्याचे सच्छिद्र असतं ते बऱ्यापैकी, आणि त्यातून ते मग रेडी स्वेट शर्ट किंवा त्याला असं नाव दिलं असतं स्वेट शर्ट म्हणून. पण हे वापरणं काय आहे, चुकीचं आहे. तर आपण शक्यतो कॉटनचे कपडे घालून, सैलसर कपडे घालून, ते टाईट कपडे, आता जिमवेअर बरेच जणांचे टाईटच कपडे असतात, तर ते टाईट कपडे न घालता सैलसर कपडे घालून काय केलं पाहिजे, की फिरायला गेलं पाहिजे. आणि चालणे हा व्यायाम कुणी पण करू शकतं, बालक करू शकतात, तरुण करू शकतात, वृद्ध करू शकतात. तर आणि त्यामुळे सकाळच्या वेळी काय, की सर्व दिशांनी काय, पूर्व दिशेचं वायू काय असतं, गुरु उष्ण स्निग्ध रक्तपित्त दूषित करणारा, दाहक व व्याधी. आता हे प्रत्येक वायूचे गुण दिलेले आहेत पुढे, की कुठल्या दिशेला चालायचं हे पण दिले त्यांनी. पूर्व दिशेचा वायू कसा असतो, गुरु उष्ण स्निग्ध आणि रक्तपत्त्यांना दूषित करणार. आता हे जर सगळं तुम्हाला नाही लक्षात राहते, की पूर्वेचा वायू, उत्तरेचा वायू, दक्षिणेचा वायू, तर हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. तर फक्त सकाळी फिरवायला जायला पाहिजे आणि प्रामुख्याने प्राणवायू यावेळी जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पण काय होतं, की कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडून ऑक्सिजन जास्त प्रमाणात शरीराला मिळतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपोआपच आपलं रक्ताभिसरण सुधारतं, मानसिक आरोग्य सुधारतं, शारीरिक आरोग्य काय होतं, सुधारतं, पेशींचं काम चांगलं व्हायला लागतं. तर हा सगळ्यात महत्वाचा किंवा ह्याचा चांगला जास्त फायदा आहे.
त्याच्यानंतर काय होतं की अग्निबल वृद्धी होते, आयुर्वृद्धी होते. वायुस्नानामुळे काय होते की वातनाडी उत्तेजित होऊन मज्जा व स्रोतसाचे विकार काय होतात, नष्ट होतात. स्नायू दौर्बल्य, अनिद्रा. नंतर प्रतिशाय म्हणजे काय, तर अनिद्रा म्हणजे झोप न येणे. स्नायू दौर्बल्य म्हणजे स्नायूमध्ये असणारा कमकुवतपणा, की हायपोथायरॉइडिझम वगैरे जे लोक असतात ती लोक लवकर थकतात. हायपरथायरॉइडिझम मधली पण लोकांना स्नायू दौर्बल्य असतं, कारण किती नाही म्हटलं तरी संध्याकाळी शेवटी शेवटी त्यांचे स्नायू थकून जातात लवकर. अनिद्रा, ज्यांना झोपेचा त्रास आहे, ज्यांना झोप येत नाही. प्रतिशाय म्हणजे ज्यांना वारंवार सर्दी होते. कास म्हणजे खोकला. मलाष्टव म्हणजे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. कृशता म्हणजे जे खूप अति प्रमाणात बारीक आहेत. नंतर दौर्बल्य. दौर्बल्य म्हणजे काय, जे कमकुवत आहेत किंवा ज्यांना विकनेस जाणवतो कंटिन्युअसली. राजयक्ष्मा म्हणजे ट्युबरक्युलोसिस. तर ज्यांना राजयक्ष्मा किंवा ट्युबरक्युलोसिस लोक आहे त्यांना सुद्धा वायुस्नान कसं आहे, लाभदायी आहे. नंतर ह्याच्यामध्ये काय दिलं की स्वरसाधन दिलंय. स्वरसाधनामध्ये काय दिलंय की प्राणायामाद्वारे तर स्वर विज्ञान तत्व येतच, परंतु अजून त्यांनी काय दिलंय की स्वरसाधन हा योगाचाच एक भाग आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की श्वासोच्छवासाची गती आपल्याला नियमित केली जाते. काही म्हणजे प्रत्येक प्राणायामाच्या प्रकारानुसार आपण काय करतो, श्वासाची गती म्हणजे कुंभक म्हणा, पूरक म्हणा, रेचक म्हणा, मग तो अंतकुंभक बहिकुंभक पण असू शकतो. तर ते दोन्ही चारही गोष्टी आपण काय करतो की हळुवारप्रमाणे प्राणायामाच्या ह्याच्याने काय करतो आपण मोठ्या प्रमाणात. मग आता अनुलोम विलोम प्राणायामाने नाडी शोधन होतं. नंतर भ्रामरी प्राणायामाने पण काय होतं की आपली ओंकार जापानी आणि भ्रामरी प्राणायामाने बुद्धीच्या आणि किंवा ग्रहणशक्ती, ज्ञानशक्ती, आकलन शक्ती वाढायला मदत होते. उज्जय प्राणायामाने वजन कमी व्हायला मदत होते. घशातला कफ कमी व्हायला मदत होते. नंतर सूर्य किंवा हे म्हणू शकतो आपण की बाबा आपण जे चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी या दोन्हींच्या द्वारे पण काय होतं की दोन्हींमध्ये पण काय होतं, आपण कुठली नाडी चालू ठेवतो त्याच्यानुसार त्याचे पण इफेक्ट काय करतात आपल्या शरीरावरती होतात. आणि सूर्यस्वर म्हणजे काय, तर आपली पिंगला नाडी उद्युक्त झाली त्यावेळेस आपण आपण समजा जेवल्यानंतर पिंगला नाडीला उद्युक्त करू शकतो. फक्त उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. मग काय होतं, आपोआपच आपल्या शरीरातलं जेवण पचायला पण उष्णता निर्माण होते आणि शरीरातलं जेवण पचायला किंवा चयापचयाचा वेग वाढतो. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह होते, हार्ट रेट वाढतो, श्वासोश्वासाचा वेग वाढतो. पिंगला नाडी ऍक्टिव्हेट केला आणि चंद्र नाडी ऍक्टिव्हेट केल्यावर हृदयाचे ठोके कमी होतात, श्वासाचा वेग कमी होतो, शांतता असते चंद्रनाडीमध्ये. तर ह्या गोष्टी आपण स्वर साधनेमध्ये करता, या गोष्टी पण वायू ह्याच्यामध्ये येतात. इवन आपण जे काही अभ्यास करतो की बाबा आपल्या म्युझिकल ह्याचा, तर त्याच्यामध्ये पण काय होतं की आपल्याला स्वर जेव्हा आपण तोंडाने गाणं म्हणत असतो तेव्हा आपोआपच एका ठिकाणी आपल्याला श्वास रोखतो, परत श्वास सोडतो, परत श्वास रोखतो, परत श्वास सोडतो. तर काय असतं की काही ठिकाणी बोलताना आपल्याला प्रत्येक वेळेस श्वास घेता येत नाही. मध्ये मध्ये थांबूनच आपल्याला काय करावं लागतं, श्वास घ्या. दोन्ही गोष्टी आपण एकत्र पूर्णपणे नाही करू शकत. तर अशा वेळेस काय होतं गाणं म्हणताना, तर त्या लयीमध्ये म्हणताना सुद्धा काय होतं की कधी कधी मग हे कधी श्वास घ्यायचा, कधी आरोह अवरोह घ्यायचे, ह्याच्यामध्ये पण काय होतं की आपल्याला त्याचा वायुसेवनाचा किंवा वातसेवनाचा अभ्यास होतो असं आपण म्हणू शकतो. नंतर तिसरा प्रकार काय आहे, तर वायू याच्यामध्ये की सामान्यप्रमाणे काय आहे की शंख फुकणे, आपण जे शंख फुकतो, बंगाली लोकांच्या मध्ये साधारणतः शंख फुकले जातात. तर ते शंख फुकण्याने पण काय होतं की वायूचे केसेचा अभ्यास असल्याशिवाय किंवा प्रत्येकालाच येतो का स्वर फुंकायला, तो शंख फुंकायला, तर नाही. त्याचा पण काय असतो, एक प्रकारचा अभ्यास असतो. संगीतशास्त्राचा अभ्यास किंवा शंख फुंकण्याचा वाक्यास, कारण हे वायू चिकित्सेमध्ये सगळ्यात महत्व कशाला दिलंय, तर फुफ्फुसाला महत्व दिलंय. आणि त्याची कार्यक्षमता काय होते, इथं वाढवली जाते. आणि त्याची कार्यक्षमता वाढल्यानंतरच काय होतं, आपल्याला त्याचं सगळ्यात मोठ्या प्रमाणात किंवा सगळ्यात काय होतं, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं महत्व म्हणजे त्याच्या शरीरावरती फायदे इतके चांगले होतात की त्याचं आपल्याला महत्व कळून येतं. म्हणजे
हे सगळं आपल्याला काय केलेलं आहे की वायू तत्वाच्या चिकित्सेमध्ये आपल्याला कसं केलं पाहिजे किंवा काय काय प्रकार येतात, म्हणजे थोडक्यात मोकळ्या हवेत फिरायला जाणे, प्राणायाम करणे, प्राणायामामध्ये दीर्घ श्वसन आलं, योगनिद्रा आली, बंद आले, सगळे प्राणायामाचे प्रकार आले, स्वरयोग आला. स्वरयोग म्हणजे पिंगला आणि नाडी, ह्या पिंगला आणि इडा नाडींच्या स्वरांचा अभ्यास, की कुठली नाडी बंद केल्यानंतर कुठले फरक, म्हणजे कुठल्या नाडींनी श्वास घ्यायचा, कुठल्या नाडींनी श्वास सोडायचा. नंतर शंख फुंकतात, मंदिरामध्ये पूजा करतात तर शंख फुंकण्यामध्ये, आणि नंतर संगीतशास्त्राचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय होतो की वायू चिकित्सेमध्ये आपल्याला साधारणतः दिसून येतो. तर आता वायू चिकित्सा आपण काय केली आहे ही पाहिलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरी चिकित्सा कुठली पाहिजे, तर साधारणतः आपल्याला दुसरी चिकित्सा पाहिजे म्हणजे ती अग्नितत्व चिकित्सा किंवा सूर्यरश्मी चिकित्सा असं पण त्याला नाव दिलेलं आहे. अग्नितत्व चिकित्सेमध्ये सूर्य हा काय आहे, सगळ्यात महत्वाचा प्रेरणेचा स्रोत आहे. ही सगळी चिकित्सा सूर्यावरती किंवा सूर्यकिरणांवरती अवलंबून आहे. हे तिसरं महाभूत आहे, अग्नी हे. आणि हे काय होतं की अग्नीपासून काय तयार होते किंवा एक प्रकारची हीट किंवा उष्णता तयार होते. आणि हे सगळं काय असतं की सूर्यांमुळं काय होतं, वनस्पती अन्न बनवू शकतात, आणि वनस्पती अन्न बनवतात आणि तेच अन्न आपण काय करतो, वनस्पतींना जे आलेलं अन्न किंवा फळं फुलं पालेभाज्या ते आपण खाऊन काय करतो, आपला चरितार्थ किंवा आपली आहाराची भूक आपण भागवतो, आपल्या शरीराला पोषण करतो. सूर्य काय करतो तुम्ही बघा, कुठल्या पण गोष्टींना आपण किडे लागले काय लागले तर त्याला काय करतो आपण, उन्हामध्ये नेऊन ठेव असं म्हणतो. तर काय होतं उन्हाने की विषारू जीवाणूंचा किंवा विषारू किड्यांचा काय होतो, नाश होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जंतूंची जास्त प्रमाणामध्ये वाढ काय होत नाही, जिथे जिथे सूर्याचं किरण पोहोचतात तिथं तिथं जंतूंची वाढ होत नाही. आता भारतामध्ये स्किन डिसीजचं प्रमाण कमी आहे, त्याच उलट प्रमाणात फॉरेनमध्ये स्किन इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे. कारण का, तर आपल्याकडे बऱ्यापैकी 12ही महिने सूर्याचं दर्शन होतं. क्वचित आपल्याला वाटतं पावसाळ्यामध्ये थोड्या प्रमाणात कधी ना कधी फक्त दर्शन होत नसेल, पण तू बऱ्यापैकी 12ही महिने आपल्याला सूर्याचं काय होतं, हे सूर्याचं दर्शन त्यामुळे आपल्या खूप कमी प्रमाणात आहे. तेच मात्र ऐकू येतोय ना आवाज सगळ्यांना? हो हा. मॅडम. हो हो येतो आवाज. हा. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे त्या मानाने सूर्याचा प्रकाश जास्त असल्यामुळे आपल्याला स्किन इन्फेक्शन खूप कमी प्रमाणात होतं. हा. तर आता अग्नी हा कसा आहे, सत्व आणि रज गुणप्रधान आहे. वायू कुठला होता, फक्त रजोगुण प्रधान होता, म्हणजे रजगुणाचं जास्त महत्व होतं, म्हणजे तो क्रियाशील होता, कंटिन्युअसली वाहत आहे. अग्नितत्वामध्ये मात्र स्वतः सत्व आणि रज दोन्ही गुणांचं प्राधान्य, सत्वचं जास्त आहे. तर तो कसा आहे, उष्ण आणि त्याचं रूप कसं आहे, उष्ण आणि उष्ण स्पर्शयुक्त आहे त्याचं रूप. आणि तो कसा आहे, लघु आहे, सूक्ष्म आहे, तीक्ष्ण आहे. त्यामुळे काय होतं की दीपन करणे, पाचन करणे, दहन करणे, आपल्या त्वचेला रंग देणे, प्रकाश देणे इत्यादी कार्य काय आहेत, अग्नितत्वाची आहेत. आता सूर्यदेवताचं महत्व सांगायसाठी ऋग्वेदातला एक श्लोक सांगितलाय तर की सूर्यो नो दिवास पातू अग्नी हा पार्थिवेभ्य, म्हणजे काय, सूर्य काय करो आमच्या दिवसाची रक्षा, रक्षा. आणि अग्नी पण काय करा, जो आपण अग्नी पेटवतो तो अग्नी आपली धनजन यांची रक्षा करू. कारण अग्नी जर नसता तर आपण अन्न शिजवू शकलो असतो का, नाही. अग्नी असल्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्या काय झाल्या, सहज साध्य आणि सोप्या झाल्या. कारण पूर्वीच्या काळी जंगलामध्ये आहे तसं मांस खाऊन लोक जगायचे, आदिवासी लोक. परंतु जसा अग्नीचा शोध लागला तसं तसं काय झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. बऱ्याच गोष्टी आपण अग्नीवरती शिजून आपल्याला पचनाला सोप्या आणि हलक्या झाल्या. तर आता अग्नी चिकित्सामध्ये प्रकाश हेच काय आहे आपलं, आणि अंधार म्हणजे आपण काय समजतो, मृत्यू समजतो. तर सूर्यशक्तीमुळे आपली काय होते, जठराग्नी प्रदीप्त होतो, पचनशक्ती वाढते, उत्सर्जन संस्थेचं काम वेगाने वाढतं, रक्ताभिसरण संस्था प्रभावित होते, स्नायूंना बळकटी होते. व्हिटॅमिन D3 आपल्याला सूर्यातून मिळाल्यामुळे हाडे काय होतात आपली सशक्त होतात, त्वचेचे रोग नाहीसे होतात, मनस्वास्थ्य मिळतं. आपण सूर्यनमस्कार घालतो
तर ते एक प्रकारचं ग्रॅटिट्यूडच व्यक्त करतो आपण सूर्यदेवतेला, की तुझ्या येण्याने काय होतं, की फोटोसिंथेसिसची प्रक्रिया किंवा सगळ्याच जीवजंतूंना सूर्यामुळे काय होतं, की बऱ्याच गोष्टींना मदत होते. सूर्य नसता तर पृथ्वी आपण पृथ्वीचं अस्तित्वच हे करू शकत नाही, समजू शकत नाही. तर अशा प्रकारे सूर्य काय आहे, आपल्याला मनस्वास्थ्य देतं, बुद्धी तेजस्वी करतं. आणि अथर्ववेदात पण सूर्याला काय म्हणलेलं आहे, जीवनाचा पालनकर्ता म्हणलं जातं. कर्ण पण काय बघितलं तुम्ही महाभारतामध्ये, कर्ण किंवा हे सगळे आपल्याला किंवा इतर लोक पण सूर्यदेवतेला आरोग्य देतात, कारण त्याच्यातून ते आपलं कृतज्ञता व्यक्त करतात. नंतर आपण तुम्ही बघा की आईला आपण बघितलं असेल की गुलाबाचा आपण काय बनवतो, गुलकंद बनवतो. तर तो गुलकंद बनवताना काय केला जातो, की गुलाबाच्या पानांचा एक थर, खडीसाखरेचा एक थर, गुलाबाच्या पानांचा एक थर, जे गावरान गुलाब असतात त्याच्या कळ्या, आणि ते सगळं उन्हात ठेवलं जातं. आणि उन्हापासून त्याचं काय होतं, की त्याच्यापासून तो गुलकंद म्हणजे उन्हाची त्याच्यावर प्रक्रिया, सूर्यकिरणाच्या माध्यमातून अनेक औषधे, आपला मुरांबा पण आपण सूर्यकिरणाच्या ह्याच्यातनं उष्णतेने बनवतो. तर त्याच्या बरीच औषधं पण सूर्यकिरणामध्ये ठेवून बनवली जातात. कारण का, तर सूर्यकिरणामध्ये साती गुणांचं म्हणजे आपण जे ताना, पिही, निपाजा, हे साती रंग काय असतात सूर्यकिरणांमध्ये असतात. हे आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त करण्यासाठी आपण सूर्यरंग, की सूर्यरंगणामध्ये 7 रंग असतात, त्याप्रमाणे काय असतं, की सप्तचक्रांना पण 7 रंग असतात. आणि त्याच्यामध्ये जर म्हणजे आपले जे 7 चक्र आहेत शरीरामध्ये, त्यांना पण काय असतात, रंग आहेत. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक चक्राला रंग आहे. मूलाधार चक्राला लाल रंग आहे, विशुद्ध चक्राला पर्पल किंवा जांभळस असा रंग आहे असा. तर प्रत्येक चक्राला काय आहे, स्वाधिष्ठान चक्राला मला वाटतं पिवळा रंग आहे. तर असं प्रत्येक चक्राला काही ना काहीतरी रंग आहे, आणि प्रत्येक चक्राला एक बीज मंत्र पण आहे. तर ह्या 7 चक्रांमध्ये पण जर काही प्रॉब्लेम झाला तर असंतुलन आपल्याला निर्माण होतं, आणि इथं त्यामुळं त्या चक्राच्या निर्मूलनासाठी पण रंगांची चिकित्सा केली जाते, आणि तिला आपण रंगचिकित्सा असं पण म्हणतो. म्हणजे सूर्यचिकित्सेमध्ये 7 रंग तर आपण असतातच, परंतु रंगचिकित्सेमध्ये पण सूर्यकिरणांचा आपण काय करू शकतो, वापर, किंवा रंगचिकित्सेचा पण आपण वापर इथे करू शकतो. आता सूर्यकिरण चिकित्सा करायची म्हणजे काय करायचं नक्की लक्षात घ्या, की साधारणतः आता सूर्यकिरण चिकित्सामध्ये काय होतं, प्रामुख्याने 3 प्रकारची किरणं असतात. एक तर इन्फ्रारेड रेज असतात. इन्फ्रारेड रेजने तुम्ही बघा की आता बऱ्यापैकी लोक इन्फ्रारेड रेज आणि अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. ईव्ही रेजने काय होतं, की आपल्या मेलॅनिन सिक्रेशन वाढतं. स्किनला लवकर प्रमाणामध्ये काय होतं, की हे होतं, म्हातारेपणा येतो किंवा सुरकुत्या लवकर पडतात. त्यामुळे आपण काय म्हणतो, सनस्क्रीन लोशन वापरा, किंवा तोंडाला किंवा ह्याला उन्हात जाताना आपण कपडे, व्हाईट कॉटनचे कपडे बांधून जावा, असं म्हणतो. हम्म तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, की सूर्यकिरणामुळे काय होतं, की आता आपण सूर्यकिरणाची चिकित्सा करायची म्हणजे काय करू शकतो, की सकाळी कोवळ्या उन्हामध्ये, की कमी वस्त्र घालून किंवा पूर्ण वस्त्र न घालता सुद्धा, किंवा कमी वस्त्र घालून आपण काय करू शकतो, सूर्यांमध्ये बसू शकतो. इव्हन आपण बाळाला कावीळ झाल्यावर पण सांगतो, की फोटोसिंथेसिस, हे फोटोथेरपी देतात ऍक्च्युली दवाखान्यामध्ये. परंतु सगळ्याच बाळांना कावीळ होत असते 7व्यापर्यंत, परंतु ज्यांचं वजन कमी आहे त्यांना जर कावीळचं प्रमाण वाढलं तर त्रास व्हायची शक्यता असते. तर अशा मुलांना आपण काय सांगतो, की सकाळी कोवळ्या उन्हामध्ये पकडा, आणि आपापच काय होतं, की काविळीचं प्रमाण म्हणजे जे बिलिरुबिन आहे एक्स्ट्रा, ते आपल्या संडासमधून बाहेर पडून जातं, आणि हळूहळू काय होतं, आपली कावीळ काय होते, कमी होते. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांना काय सांगतो, सूर्यामध्ये काय करायला सांगतो, बसायला सांगतो. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तर आपल्याकडे तर वेद काळापासून सूर्याची उपासना केली जाते. आता हिप्पोक्रेटिसनी पण काय केलंय, की सूर्य चिकित्सेचा त्यांनी उपयोग करून अनेक लोकांना व्याधीमुक्त केलंय. आता ग्रीकचे सम्राट जे आहेत, त्यांचं नाव काय दिलंय, फिरवून दिलंय, ते नाव आहे बघा. ग्रीकचे सम्राट जे फिरवण आहेत, त्यांना पण काय, ते तर दररोज सूर्यस्नान घेत असत. हम्म त्याच्यानंतर 1848 श्री ऑर्नॉल्ड रिकले यांनी पण काय केलेलं आहे, सूर्यामध्ये बसून स्नान घेणे किंवा कमी कपड्यांमध्ये बसून सूर्य स्नान घेणे, याला काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये जनप्रबोधन केलेलं आहे लोकांचं. नंतर पण हा सकाळच्या कोवळ्या उन्हात बसायचं, दिवसाच्या एकदम कडक उन्हात बसायचं नाही, त्याचे साईड इफेक्ट्स होतील.
त्याचा उपयोग होणार नाही. तर सकाळच्या फक्त कोवळ्या उन्हाचा आपल्याला वापर करून घ्यायचा किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हाचा, परंतु शक्यतो सकाळच्या कोवळ्या उन्हाचा. नंतर डॉक्टर रोलियर यांनी पण काय केलं, ट्युबरक्युलोसिस किंवा राजरेशमाच्या लोकांना पण रुग्णांकरता प्रथम सूर्यकिरण चिकित्सालय काय केलं होतं, चालू केलं होतं किंवा सूर्यकिरणांचं चिकित्सालय चालू केलं होतं. तर संपूर्ण सृष्टीतील प्राणीमात्रावरती सूर्यकिरणांचा काय होतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. हं नंतर सूर्यकिरण काय करतात, तर सगळीकडे विषग्न म्हणून कार्य करतात किंवा दुर्गंधी किंवा घाण असेल तर ती पण कमी करायचं कार्य काय करतो, सूर्यानी होतं, सूर्यकिरणांनी होतं. तर सकाळी सूर्यस्नान घेणे हे सूर्यकिरणाच्या चिकित्सेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नंतर आता हे जी काही लाल किरणे, नारंगी किरणे, पिवळी किरणे, श्वेत किरणे, नीलकिरणे हे रंग चिकित्सेमध्ये येते. ते काय आपण ह्याच्यामध्ये बघणार नाहीये. फक्त आपल्याला सूर्यकिरणांचा वापर किंवा सूर्यकिरणांमुळे काय काय फायदे होतात, तर ते तुम्हाला मी आता सगळे फायदे तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलेले की सूर्यकिरणांमुळे काय काय होतं. तर साधारणतः आपल्याला काय होतं की मुख्यप्रमाणे जठराग्नी प्रदीप्त होतो, उत्सर्जन संस्थेचं काम वेगाने होतं, रक्ताभिसरण संस्था प्रदीप्त होते, स्नायूंना बळकटी येते, हाडे सशक्त होतात, त्वचा रोग नाहीसे होतात आणि स्नायूंना बळकटी येते, मनस्वास्थ्य मिळते. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, केल्या जातात. हे सूर्यस्नान कसं केलं पाहिजे ह्याच्याविषयी पण त्यांनी थोड्याफार प्रमाणात आपल्याला माहिती दिलेली आहे. तर कसं केलं पाहिजे की सूर्यस्नान हे निर्वस्त्र अवस्थेत केलं जातं. शरीरावर केळीच्या पानाचा सुद्धा उपयोग केला जात नाही. सूर्योदयाच्या वेळी हे स्नान करतात. सूर्यकिरणे ही पायापासून गळ्यापर्यंत देण्याकरता 10 दिवसाचा अवधी देतात. पहिल्या दिवशी काय करतात, फक्त तळपायाला देतात. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पाय. अशा प्रकारे हळूहळू एक एक अंगावरती काय केलं जातं, चिकित्सा किंवा सूर्यकिरण टाकली जातात आणि 10व्या दिवशी संपूर्ण शरीरावरती चिकित्सा केली केली जाते. सूर्यस्नानाचा अवधी सुद्धा रोज थोड्या थोड्या प्रमाणात, म्हणजे आज 5 मिनिटं तर उद्या 10 मिनिटं, मग असं किंवा एक एक मिनिटाने वाढवला जातो. म्हणजे आज 1 मिनिट, उद्या 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट असा करत वाढवला जातो आणि हळूहळू तो काय केला जातो, नंतर त्याला वाढवला जातो. सूर्यस्नान केल्यानंतर काय करायचं की हळूवारप्रमाणे 5 ते 10 मिनिटं आपल्याला काय करायचंय, सावलीत बसायचं. नाहीतर काय होतं, एकेकांना चक्कर येते पटकन उन्हातून उठून सावलीत गेल्यावर. तर तिथंच सावलीमध्ये सूर्यस्नान घेतल्यानंतर हळुवारपणे परत तिथंच जवळपास सावलीमध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटं काय आहे की बसून घ्यायचंय आणि शरीर पूर्ण ओल्या टॉवेलनी पुसून घ्यायचंय. हम्म ज्यांना ज्यांना त्वकविकार आहेत किंवा ज्यांना जखम आहेत अंगावर, ज्यांना अजीर्ण होतंय सारखं, ज्यांना टीबीचा, ट्युबरक्युलोसिस, क्षयचा त्रास आहे, जे अॅनिमिक आहेत, ज्यांचं HB एकदम कमी आहे, पांडू म्हणायचं त्याला, किंवा ज्यांना खूप लवकर अशक्तपणा आहे किंवा थकवा येतो, किंवा खूप लहान मुलं आहेत, अशामध्ये काय असतो की साधारणतः किंवा शारीरिक मानसिक विकास असेल, खुंटलेला असेल लोकांच्या मध्ये तर, किंवा यकृत विकार असतील किंवा चिडचिडेपणा असेल, तर हे स्नान काय आहे, सूर्यस्नान हे लाभदायक आहे. इव्हन सूर्यामध्ये आपण म्हणतो की जल ठेवून त्याची पण चिकित्सा किंवा ते जल पिणे, त्याच्यामुळं पण काय होतं की सूर्यकिरणांच्या ह्याच्यानी जलावरती प्रक्रिया होऊन त्याचे पण काय होतात, आपल्याला अनेक प्रकारे काय होतात, आपल्याला फायदे मिळतात. म्हणजे सूर्यकिरणाच्या द्वारे काय करायचं, आपल्याला जलसिद्ध करायचं आणि जलसिद्ध करून आपल्याला काय करायचं, त्याच्याने काय करायचं, आपल्याला त्याची चिकित्सा आपल्याला प्रामुख्याने सूर्यकिरण चिकित्सा करायची आहे. आता पुढची चिकित्सा आहे अग्नितत्व चिकित्सा. तर अग्नितत्व चिकित्सेमध्ये काय पाहायचंय आपल्याला, तर ही सूर्यचिकित्सा पाहिली नाही का, अग्नितत्व, सॉरी. आता पुढची चिकित्सा पाहिजे आपल्याला जलचिकित्सा. जलचिकित्सा खूप सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आहे जलचिकित्सा. मग जलचिकित्सेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी बऱ्या प्रकार म्हणजे किती म्हणजे सगळे कशा प्रकारे म्हणजे बाथ घ्यायचंय किंवा कशा प्रकारे कटिस्नान घ्यायचंय, शिरस्नान घ्यायचंय, असे प्रत्येक त्याचे काय आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलचिकित्सेचे प्रकार आहेत. तर आधी प्रामुख्याने काय आहे, चौथं तत्व आहे. जलतत्व काय आहे, निसर्गातलं चौथं तत्व आहे. आणि सगळ्यात आधी महत्व निसर्गोपचारामध्ये सगळ्यात महत्व कशाला आहे, जलचिकित्सेला सगळ्यात आधी महत्व जास्त आहे. मग जलमहाभूत कसं आहे की शीतल आहे. जलमहाभूताचा गुण कसा आहे, शीतल आहे आणि सत्व आणि तमोगुण प्रधान असतं.
आणि त्याच्यामुळे हे जलाचे काय करायचे तर आपल्याला जलचिकित्सेचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला त्याचा उपचार बघायचा आहे. आता जलचिकित्सेमध्ये पण काय येतात की पाण्याचे 3 प्रकार पडतात. एक तर मृदू पाणी असतं. मृदू पाणी म्हणजे काय? पावसाचं पाणी किंवा नद्यांचं पाणी, खंदकाचं पाणी, त्याला आपण काय म्हणतो? मृदू पाणी म्हणतो. हम्म त्याला मृदू पाणी म्हणतो. नंतर आपण काय म्हणतो की कठोर पाणी. कठोर पाण्यामध्ये काय येतं? साधारणतः कठोर पाण्यामध्ये विहीर तलावांचं पाणी येतं. आता इथं आंब, मरीची, मर आणि आप असं लिहिलंय बरं का. पण हे तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाईल म्हणून मी आपलं सिंपल सांगते तुम्हाला की मृदू पाणी पहिला प्रकार काय लिहा तर मृदू पाणी लिहा. मृदू पाण्यामध्ये काय येतं? याच्यामध्ये क्षार कमी प्रमाणात असतात. तर पावसाचं पाणी, नदीचं पाणी, खंदकाचं पाणी, ह्याला आपण काय म्हणू शकतो? मृदू पाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर कठोर पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असू शकतात किंवा नाही जास्त प्रमाणात नाही म्हणू शकत आपण त्याला, पण थोड्या प्रमाणात मृदू पाण्यापेक्षा थोडे जास्त प्रमाणात. तर त्याला विहिरीचं पाणी किंवा तलावाचं पाणी हे काय येतं? कठोर पाण्यांमध्ये येतं. नंतर अस्थायी कठोर पाणी जे बोरचं पाणी असतं की त्याच्यामध्ये जास्त सगळ्यात जास्त प्रमाणात क्षार असतात. तर ते म्हणजे त्याच्यामुळे नळावर 3 डाग पडतात. बरेच आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट पण खराब होतात. कपडे पण स्वच्छ निघत नाहीत. तर फरशांना ह्याच्यावरती पण सगळे क्षाराचे डाग पडतात. तर हे असं कठोर पाणी असतं. तर बोरचं पाणी हे सगळ्यात जास्त काय असतं? कठोर असतं. हम्म तर हे आपण काय बघितले? पाण्याचे 3 प्रकारचे प्रकार बघितले. आता पाण्याचा उपचार आपण 3 पद्धतीने करू शकतो. एक तर गरम पाणी जे आहे तर ते गरम पाणी काय करायचंय आपल्याला? गार करायचंय आणि त्याचा वापर आपण करू शकतो. नंतर पाण्याचं काय करायचं? आपल्याला बर्फ करायचा आणि त्याचा वापर करू शकतो. पाण्याची वाफ करून आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे गरम पाण्याचा वापर करू शकतो. गरम पाणी गार करून गार पाण्याचा वापर करू शकतो. म्हणजे गार म्हणजे रूम टेम्परेचरला, आणि गार म्हणजे थोडस त्याच्यापेक्षा आधी कोल्ड करून पण वापरू शकतो किंवा नंतर अगदी सगळ्यात एक्स्ट्रीम म्हणजे बर्फ करून वापरू शकतो. आणि सगळ्यात तिसरं म्हणजे लास्ट म्हणजे त्याचं काय करू शकतो? वाफ करून वापरू शकतो. आता हे सगळे जलाचे किती म्हणजे शीततम जल म्हणजे फ्रीज वॉटर, कोल्ड जल म्हणजे थंड, शीतजल म्हणजे कूल वॉटर. आता हे टेम्परेचर किती आहे त्याच्यानुसार त्यांची नावं दिलेली आहेत. हे सगळं काही एवढं लक्ष ठेवायची गरज नाही. पण इथं तुम्ही असं फक्त म्हणू शकता की पाण्याचा वापर 3 पद्धतीने केला जाऊ शकतो. गरम पाणी, गार पाणी, बर्फ आणि वाफ. ह्या चारीनुसार आपण काय करू शकतो? त्याचा वापर करू शकतो. हम्म हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता शीत व उष्ण भेदानुसार जलाचा चिकित्सेकरता उपयोग केला जातो. आता इथं काय सांगितलंय की जल काय आहे? नैसर्गिक चिकित्सेचं मुख्य साधन आहे. प्राकृतिक चिकित्सा किंवा आपण जे नैसर्गिक चिकित्सा किंवा निसर्गोपचार करतोय त्यातलं सगळ्यात मुख्य साधन म्हणजे जलचिकित्सा आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे की शीत किंवा थंड किंवा उष्ण रूपामध्ये त्याचा दोन्ही प्रकार आहे की बाह्य शरीरावर पण केला जातो आणि पाणी पिऊन कोमट पाणी पिणे किंवा गार पाणी पिणे किंवा बर्फाचा गोळा खाणे अशा प्रकारे त्याचा आभ्यंतर पण वापर आपण करू शकतो. नंतर उष्ण आणि शीत जलाने आपण आलटून पालटून स्नान केल्याने काय होतात? आता बरीच लोक असं करतात की उष्ण पाणी घेतात थोडंसं आणि लगेच परत शीत पाणी पण घेतात. त्याच्यामुळे काय होतं की रक्तवाहिन्या झपाट्याने संकुचित आणि विस्फारित होतात. म्हणजे उष्ण पाणी घेतलं तर काय होणार आहेत? त्या विस्फारणार आहेत आणि शीत पाणी घेतलं की संकुचित होणार आहेत. तर असं केल्यामुळे काय होतं की झपाट्याने त्याचं काय होतं? विस्फारण आणि संकुचन झाल्यामुळे अवयवाची काय होते की काम करण्याची शक्ती वाढते. म्हणजे रक्त पुरवठा आपोआपच वाढतो. डायलेशन होणार, ते लगेच रक्त पुढे फास्ट प्रमाणात जाणार, परत संकोचन होणार. संकोचन झालं तरी रक्त जास्त प्रमाणात पुढे ढकललं जातं. आणि आपोआपच काय होतं? कॉन्ट्रॅक्शन आणि जे आकुंचन आणि विस्फारण केल्यामुळे धमनी आपल्या ज्या आर्टरीज किंवा आपल्या ज्या व्हेन आहेत त्या आपोआपच काय होतात? त्याच्याकडनं काम करून घेतल्यामुळे लवचिक राहतात. त्यांच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस किंवा फॅट जमा होत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना म्हातारपण जसं जसं आपण वय वाढत जातं तसं तसं धमन्यांची लवचिकता किंवा व्हेन्स आणि आर्टरीजची लवचिकता कमी होते. त्याच्यात ठिसूळपणा यायला लागतो किंवा त्याच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस व्हायला लागतं ना. म्हणूनच आपल्याला बऱ्यापैकी हार्ट डिसीज किंवा स्ट्रोक्स असे आजार होतात. त्यामुळे आपोआप जेव्हा आपण थंड आणि गरम पाण्याचा
एकदम वापर करतो, म्हणजे एकदा थंड एकदा गरम एकदा असं लगेच लागोपाठ वापर करतो, तेव्हा आपापच काय होते की त्यांची लवचिकता वाढते आणि आपली काय होते की शरीरातील विषारी द्रव्य पण बाहेर पडतात आणि चयापचय किंवा मेटाबॉलिकचा रेट पण वाढतो, तो प्राकृतपणे होतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, गार पाणी किंवा शीतजल जे आहे त्याचा काय उपयोग होतो किंवा तो कसा, त्याचं काय करायचंय ते आपल्याला पाहायचंय. तर प्रामुख्याने काय सांगितलंय की आता हे आपण बाह्य आधी अभ्यंतर बघू आणि मग बाह्य बघू. तर आता अभ्यंतर जेव्हा आपण थंड पाणी पितो, शीतजल पिल्यामुळं काय होतं, तर मूर्छा येणे किंवा ग्लानी येणे किंवा आपले श्रम किंवा आता उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही शीत पाणी पिलात तर तुम्हाला आपोआपच उन्हातून बाहेर आल्यावर तर की जी थकवा किंवा मूर्छा येणार असते किंवा ग्लानी झोप येणार असते ती कमी होते आणि आपल्याला काय होतं की श्रम पण आपले कमी होतात आणि आपली तहान भागते. शरीरामध्ये आगाग होत असेल तर दाह कमी होतो आणि रक्तपित्त म्हणजे किंवा रक्तपित्त म्हणजे काय तर साधारणतः आपल्याला जे उष्णतेने होणारं किंवा पित्त ऍसिडिटी म्हणू शकत नाही आपण त्याला. तर रक्तपित्त म्हणजे हे जे रक्ताचे व्याधी आहेत किंवा पित्त वाढल्यामुळे रक्तातील पित्त वाढलं, पित्तदोष वाढला तर जे आपल्याला गांद्या येणे, अर्टिकेरिया होणे असे जे गोष्ट होतात त्या रक्तपित्त कमी होतात. म्हणजे रक्तपित्त वाढलं की ते स्किन डिसीजेस होतात, आपल्याला स्किनचे इन्फेक्शन होतात, तर ते इथं असा अर्थ घ्यायचा आपल्याला, ते कमी होतं, ह्याचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे जल आपण जेव्हा कष्ट करून आलोय किंवा उन्हाळा आहे अशा ठिकाणीच आपण शीतजलाचा वापर काय करू शकतो अभ्यंतररित्या. हे आता अभ्यंतर झाले फायदे. म्हणजे अभ्यंतरामध्ये आपण कुठे कुठे बघितलं तर ग्लानी, मूर्छा, छर्दी, श्रम, भ्रम, तृष्णा, दाह, रक्तपित्त आणि विष. हम्म आता गार पाणी आपण जर बाह्य ह्याच्यावर वापरलं, हम्म तर बाह्य ह्याच्यावर वापरलं तर ते कसं वापरायचंय आणि काय वापरायचं त्याच्यानुसार पण त्याचे काय होतात आपल्याला हे होतात. आता त्याचे गार पाणी वापरल्यानंतर काय होतं, तर गार पाणी वापरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रामुख्याने काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा की शरीर काय होतं, संकुचित होतं, म्हणजे रक्तवाहिन्या मेन संकुचित होतात आणि नंतर काय होतं त्यामुळं हळूहळू ते संकुचन झाल्यामुळे रक्त मोठ्या प्रमाणात काय होतं, फेकलं जातं पुढं, म्हणजे रक्तप्रवाह वाढतो. नंतर शरीराचं तापमान, उष्णता वाढली असेल तर तापमान काय होतं, कमी होतं. त्वचा जी आहे आपली जी स्किन आहे तिचं कार्यक्षमता सुधारते. त्याच्यानंतर काय होतं की रक्ताभिसरण सुधारतं, रक्तवाहिन्यातील रक्ताच्या वेगामध्ये काय होतं, रक्तप्रवाहाचा वेग जोरात होतो, वाढतो. आपल्या सगळ्या नाड्या उत्तेजित होतात, स्नायू पण आपापच व्हेन्स बरोबर गार पाणी वरनं त्याच्यावर टाकणार आहे आपण, त्यामुळं स्नायूंच्या वरती पण त्याचा इफेक्ट होतो, स्नायू पण संकुचित होतात. नंतर श्वसन क्रियेमध्ये पण काय होतं की आपोआपच बघा तुम्ही गार पाणी टाकल्यानंतर प्रत्येकानं अशी एकदम हुडहुडी भरते, पहिल्यांदा असं अंगावर काटा येतो एकदम, कधी कधी पहिल्यांदा आंघोळ करताना जर सवय नसेल तर त्रास होतो. तर तसं ते संकुचन झाल्यामुळं किंवा एक प्रकारचं शरीरामध्ये सगळं कंपन निर्माण होतं. श्वसन क्रियेवरती पण प्रमाण होतं. डोळ्याची शक्ती म्हणजे गरम पाण्यापेक्षा गार पाण्याने जर आंघोळ केली तर डोळ्याची शक्ती काय होते आपली वाढते. तर ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, शीतज्वालाचे सगळे प्रमाण आपल्या किंवा इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं तसं शीतल जल काय करतं, रक्ताभिसरण उत्तेजित करतं, नंतर रक्तातील पेशी वाढलेल्या दिसतात त्याच्यामुळे हे, आणि कुठल्या म्हणजे जिथं कुठल्या पण प्रत्यंगावर पण आपण समजा आता गार पाणी पूर्ण अंगावर नाही वापरू शकत आहे तर काय ठराविक अंगावरती, म्हणजे आता तुम्ही बघा की कधी कधी जिथं जिथं काही ठिकाणी ह्याच्यामध्ये सूज आली असेल तर बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला गार बर्फाचा किंवा हे काय काय सांगतात टेंगुळ आला किंवा बर्फ पकड किंवा बर्फाचा तिथं हे लाव किंवा इपिस्टॅक्सिस नाकातून रक्त व्हायला लागलं तरी बर्फ किंवा आपण शीतल पाणी नाकावर किंवा डोक्यावर टाकतो. तर हे काय आहे की सगळ्यात महत्व, कारण त्याच्यात काय तापमान कमी झालं जातं शरीराचं आपोआपच आणि संकुचन केलं जातं की रक्तवाहिन्याचं संकुचन केलं की आपोआपच रक्त बाहेर पडायचं किंवा तिथं बाहेर पडायचं की प्रमाण पण कमी होऊ शकतं. तर इथं काय होतं की सुप्त पेशी किंवा निष्क्रिय पेशी त्यांना उत्तेजन मिळतं आणि त्या क्रियाशील होतात. हा, मग आता ह्याच्यामध्ये पण प्रकार आहेत की तुषार स्नान, म्हणजे आता तुम्ही जे वरती शॉवर चालू करून स्नान करू शकता किंवा तुम्ही मोकळे पाय आहेत तुमचे आणि पाया म्हणजे
सकाळी थंडीच्या दिवसामध्ये की दवबिंदू निर्माण होतात गवतावरती. तर त्याच्यावरती फक्त दवबिंदूवर गवतावरती चालल्यानंतर पण काय होतं, ते पण एक प्रकारचं आपण शीतल जलाचं स्नान म्हणू शकतो. नंतर काय म्हणू शकतो की डायरेक्ट सगळ्या पूर्ण अंगावरती शीतल जल टाकणे किंवा स्नानच करणे. तर हा पण एक प्रकार आपण शीतजलामध्ये घेऊ शकतो. हं नंतर उदर स्नान किंवा आपण फक्त पोटावरतीच शीतजल वापरून उदर स्नान घेऊ शकतो किंवा प्रत्येक अवयवावरती वेगळं वेगळं करून आपण काय करू शकतो, तेवढ्या तेवढ्या भागावरती सुद्धा आपण काय करू शकतो, शीतल स्नान करू शकतो. साधारणतः एक 4-5 प्रकार लिहू शकतो आपण, की एक तर तुषार स्नान, नंतर पायानी उघड्या पायानी दवबिंदू असतात त्याच्यावरती चालणे. अं तसं काय करू शकतो तिसरं आणि गोष्टींमध्ये आपण काय घेऊ शकतो की स्नानासाठी शीतजलाचा वापर करणे कंटिन्युअसली. जे कंटिन्युअसली शीतजलाचा वापर करतात त्यांच्या डोळ्याचं स्वास्थ्य चांगलं राहतं आणि लवकर त्यांना सुरकुत्या पण पडत नाही. शक्यतो शीतजलाने स्नान करा. म्हणजे शीतजल म्हणजे अगदी रूम टेम्परेचरने. शीत म्हणजे खूप शीत नाही. हम्म तर बर्फ किंवा गार पाणी फ्रीज मध्ये ठेवलेल्या पाण्याने आंघोळ नाही करायची आपल्याला. नॉर्मल जे नळाला पाणी येतं त्याला आपण शीतजल असं म्हटलेलं आहे. मग इव्हन तुम्ही पोटावरती पण फक्त पोटाच्या भागावरती तुम्हाला पेन आहे किंवा आता तुम्हाला पाळीचं दुखणं आहे, तर ते काय करू शकतो किंवा खूप पाळीच्या दुखण्यामध्ये आपण गरम पाण्याने शेकतो ऍक्च्युली, गार पाण्याने नाही शेकत. तर समजा अगदी तुम्हाला काहीतरी पोटामध्ये हे होतं किंवा सूज आहे किंवा स्वेलिंग आहे किंवा बाबा अपसेस झालंय तिथं किंवा अशा वेळेस आपण काय सांगू शकतो, शीत भागात शीत ह्याच्याने काय करू शकतो तिथं उदरस्नान करू शकतो किंवा अ, थोडक्यात आपण फक्त त्वचेच्या कुठल्या थोड्याशा भागावर केलं तर त्याला मेहन स्नान म्हणतो आपण. मेहन स्नान. तर असं आपण काय करू शकतो त्याच्यामुळं हे बऱ्याच गोष्टींनी अशा 4-5 प्रकारे काय करू शकतो, शीतल जलचं स्नान करू शकतो. आता इथं तर मी तुम्हाला प्रकार तर सगळे सांगितले की शीतजलामुळे काय 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 होऊ शकतं ते. त्याचे काय काय सांगितलं मी तुम्हाला की प्रामुख्याने काय काय सांगितलं की ह्याच्यामुळे शारीरिक तापमान कमी होतं, त्वचेची कार्यशीलता वाढते. बरं का इथं चुकून कमी होते लिहिलंय. त्वचेची कार्यशीलता वाढते म्हणजे चांगली होते. रक्तदाब कमी होतो. शरीरातील नाड्यांच्यावर मृदू प्रभाव पडतो. हृदयाची गती कमी होते. नंतर काय होतं की श्वासक्रिया पण थोड्या प्रमाणामध्ये काय होते आपली अ, श्वसनक्रियेवरती पण परिणाम होतो कधी कधी. नंतर मांसपेशी आपल्या संकुचित होतात. पोषण शक्ती वाढते. हृदय हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या शीतकालाच्या दीर्घकालीन ह्याच्याने काय परिणाम होतात ते सगळे आपल्याला इथं दिलेले आहेत. हम्म सगळ्यात हे सगळे म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्वचेची कार्यक्षमता सुधारते, तापमान कमी होतं, रक्तप्रवाह वाढतो, रक्तवाहिन्यातील रक्ताच्या वेगात फरक पडतो, नाड्या उत्तेजित होतात, स्नायू संकुचित होतात, श्वसन क्रियेवर परिणाम होतो आणि डोळ्याची शक्ती वाढते. तर दैनिक साधारण स्थानामध्ये त्यांनी काय सांगितलं की आरोग्याकरता जसं भोजन आणि व्यायाम महत्वाचं आहे तसं स्नानाला महत्व आहे. त्यामुळं आयुर्वेदाने काय केलेलं आहे की दिनचर्येमध्ये स्नानाचा समावेश पण केलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर आपण गार पाण्याने 2 वेळा स्नान केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. कारण हिवाळ्यात काय शक्य नसतं, परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र आपल्याला 2 वेळा स्नान केलं पाहिजे. आता नको बाई मला कुणाचं लेक्चर आहे पुढचं? मला काहीच नको मला मला भरपूर होतं.